नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपल्याकडे असे ब्लाऊज पीस असतात ओटीमध्ये आणले वगैरे, तर त्याचा वापर करणार आहोत। आणि एक बघ माझ्याकडे साडीचा पण ब्लाऊज पीस आहे, या दोन्ही पण पीसांचा वापर करणार आहोत आपण। हे अस्तरसाठी वापरणार आहे आणि हे वरून वापरणार आहे। तर आता सुरुवात करूया व्हिडिओला। ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल मी पर्स वगैरे शिवली होती, खूप सुंदर अशी। हा ब्लाऊज पीस उरलेला आहे। हे बघा मी डबल फोल्डचं कापड घेतलं आहे। आपण थोडंसं व्यवस्थित कडेने सारखं करून घेऊ। बघा थोडंसं आहे थोडंसं। आता आपण काय करायचं आहे, याची जी रुंदी आहे ती बघा आपण घ्यायची आहे 14 इंच घ्यायची आहे रुंदी। डबल फोल्ड कापड आहे। उंची आहे ती सुद्धा आपल्याला इथं मी 15 इंच घेत आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन चौकोन आहेत ना, ते कट करून घ्यायचं आहे। इथे बघा दोन चौकोन आहेत ते कट करून घ्यायचे। तुम्ही थोडंसं मोठं घेतलं तरी चालेल। आता हे चौकोन कट करून घेतले। हे बघा थोडंसं एक्स्ट्राचं आपलं आहेत ना, ते आपण सरळ करून घेऊ या ठिकाणी। मग थोडं पॅन बंद करते। बघा अशा पद्धतीने आता आपण यात थोडंसं फोल्ड करायचं। इथून आहेत आपण बघा 3 इंचावरती असं एक राऊंड शेप देऊन घेणार आहेत। बघा अशा पद्धतीने बघा असा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला। आता आपल्याला काय करायचं आहे, एक पट्टी सुद्धा कट करायची आहे, त्याच्यामुळे इथं ते बघा असं पकडायचं आपल्याला। अशा पद्धतीने आपल्याला बघा 40 इंचाची एक पट्टी कट करायची आहे। ते कापड आपले उरलेले आहेत ना, ते बघा असं फोल्ड करू आपण। किती फक्त बघू, तर बघा इथं मी 20 इंचावरती फोल्ड करून घेतली आहे। आता रुंदी तुम्हाला दाखवते किती घेतली आहे त्याची। तिथं बघा आपण 4.5 इंच घेतली आहे। बघा अशी एक पट्टी आपण कट करून घेतली आहे। एक्स्ट्राची कट करून टाकू। याचे आपल्याला करायचे आहे 2 भाग। एकदम सावकाश पण तुम्हाला पूर्णची कटिंग दाखवत आहे मी। आता इथं आपण जॉईंट करून घेऊ। इथून थोडंसं जास्त घेतलं आहे, मग दाखवते टेप सुद्धा, कारण जॉईंट करणार आपण अर्धा इंच। हे बघा 21 इंच घेतलेलं आहे पूर्ण मी। इथं दिसतं का व्हिडिओ मध्ये तुम्हाला? हे बघा पूर्ण इथं मी 21 इंच घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपली बघा अस्तरची कटिंग झालेली आहे। आता जे मेन फॅब्रिक आहेत आपल्याला त्याच्यावर सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। इथं बघा डबल फोल्ड ठेवलेला आहे मी। आता तुम्ही इथं असं कधी आपण कटिंग करून घ्यायची आपल्याला। हे बघा आता आपण पट्टी सुद्धा कट करून घ्यायची। इथे पट्टी बघा एकदम बरोबर व्यवस्थित भरली। अखंड पट्टी आपण दिली। ती सुद्धा आपण इथं कट करून घेतली आहे। आता इथं स्ट्रीपसाठी आपण बघा इथे एक पट्टी कट करून घेणार आहोत। नंतर तिचं माप तुम्हाला दाखवते मी, स्टिचिंग दाखवते त्याची। हे बघा आपण एक पट्टी कट करून घेतली होती 4 इंचाची,
ती बघा अशी डबल फोल्ड केली आणि इथं आपण कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे. याची जी लांबी आहे बघा ती 36 इंचाची आहे. याची आपण 2 स्ट्रीप तयार करणार आहोत. अगोदर बघा कडेने शिलाई मारून घ्यायची आहे, नंतर दुसऱ्या साईडनी पण शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली जी पट्टी आहेत ना ती तयार होते. या ठिकाणी बघा नंतर मी कट करून घेतलेली, थोडीशी मोठी वाटते मला. तुम्ही 16 इंच म्हणजे 32 इंच तरी घेतले चालेल. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपण जे 2 स्ट्रीप सारखे कट करून घेऊ. आता या ठिकाणी बघा जो आपला साडीचा कापड आहे ना वरचा तो घ्यायचा आहे. याचा मध्यभागी सेंटर काढायचा आहे. दोन्ही साईडने आपण बघा इथं 2 ते 2.5 इंचावरती निशाण लावायचं आहे आणि त्याच्यावरती बघा स्ट्रीप आहेत ना असे व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे आहे. म्हणजे एकदम असे मजबूत असे आपली स्ट्रीप आहेत ना त्यात तयार होतात. किती पण वजन वगैरे जर भरलं ना तरी तुटत वगैरे नाही. तर दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला सेम याच पद्धतीने बघा असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर स्ट्रीप जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी आपण स्ट्रीप बघा जॉईंट करून घेतला आहे. आता अस्तर घ्यायचं आहे. सुईचीच बाजूवरती आपण स्ट्रीप जॉईंट केलं आहे. अस्तर असं ठेवायचं आहे. नंतर बघा आजच्या साईडने पलटी करायचा अस्तर आहे तो आपल्याला वरून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. जिथं बघा आपले बंद आहेत ना तिथं आपण थोडीशी शिलाई थोडीशी व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे. जेवढं आपलं अस्तर आहेत ना अस्ताच्या कडेकडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. जे ब्लाऊज पीसचं बघा एक्स्ट्राचं कापड आहेत ना ते अस्तरपेक्षा जास्त आहे ते आपण कट करून घेणार आहोत. तर या ठिकाणी बघा आपण एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेत आहोत. सेम याच पद्धतीने दुसरा सुद्धा पार्ट आपण तयार करून घ्यायचा आहे. आता बघा आपण दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेऊ. या ठिकाणी बघा आपण दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेतला आहे. आता आपण एकाची जी पट्टी आपण कट केली बघा 4.5 इंचाची ती आपली म्हणजे 2 फोल्ड होते त्याच्यामध्ये तो जॉईंट करून घेऊ. म्हणजे 2 स्ट्रीप होते आपल्या त्या अखंड कापड ना तो आपण जॉईंट करून घेतला आहे. जो ब्लाऊज पीसचा होता बघा तो त्याच्यावरती ठेवायचा आहे. आजच्या साईडने अस्तरच्या कडेकडून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. हे पूर्ण पट्टीला बघा दोन्ही पण साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे. एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून टाकायचं आहे. बघा एकदम सोपी पद्धत आहे. कोणा एकदम इतकी छान दिसते ही पिशवी आपण बाजार वगैरे आणण्यासाठी भाजीपाला वगैरेसाठी आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. नक्की ट्राय करून बघा. या ठिकाणी बघा आता आपली शिलाई मारून झाली आहे. इथे एक्स्ट्राचे धागे दोरे आहेत ते आपण कट करून घेऊ. तुम्ही या पिशवीला कुठेही आपले बघा शिवताना धागे दोरे काहीच दिसणार नाही. आता एका साईडला बघा आपल्याला फोल्ड करायचे आहे. डबल फोल्ड करायचे आणि शिलाई मारून घ्यायची. एका साईडला करायचे अगोदर कारण आता आपण बघा वरती कापड स्ट्रीप वगैरे आलं तर कापड आपलं कमी होतं ना त्याच्यामुळं आपल्या इथं नंतर कापड उरणार आहेत हा आपण कट करून घेणार आहोत. आता एक पार्ट घ्यायचा आहे त्याच्यावरती बघा या पद्धतीने पट्टी आहे ती उलटी ठेवायची आणि कडेकडे आपण फक्त अर्धा इंच पकडून ना शिलाई मारून घ्यायची आहेत. आणि दोन्ही पण पार्ट आहेत ना ते आपले एकावरती एक ठेवून घ्यायचे म्हणजे आपले पार्ट आहेत ते छोटे मोठे होणार नाही आणि ही जी स्ट्रीप आहे ती एकदम व्यवस्थित लागलं जाईल. आता थोडीशी आहे बघा आपण ती कट करून घेणार आहोत. उरलेली फोल्डिंगसाठी थोडीशी अर्धा इंच ठेवायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने बघा इथं शिलाई मारून घेतली आहे. आता दुसरा पार्ट आहे तो सुद्धा बघा इथं आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. सेम त्याच पद्धतीने अर्धा इंच कापड पकडायचं आहे. चल तुम्हाला जॉईंट पण करून दाखवते. याच्यामध्ये भरपूर सारं असं सामान पण बसतं. ही पट्टी जॉईंट केल्यामुळे आपण
जर सिंगलच पार्ट जर जोडले असते तेवढं सामान वगैरे बसणार नाही, पण अशी पट्टी वगैरे जर जॉईंट केली ना तर भरपूर सामान बसतं. तुम्हाला जसं सोपं वाटतं ना तसं तुम्ही जॉईंट करून घ्या. या ठिकाणी बघा आता आपली पट्टी वगैरे व्यवस्थित जॉईंट झालेली आहे. आता आपण ही बॅक सुईची करून घ्यायची आहेत. आणि जिथं बघा आता आपली शिलाई मारली आहेत ना तिथं व्यवस्थित असं कडेकडे पकडून आपल्याला जशी आपण पट्टी जॉईंट केली आहेत ना सेम त्याच पद्धतीने कडेकडे एक शिलाई मारून घ्यायची आहेत. म्हणजे आपले धागे दोरे आहेत ते आजच्या साईडने जास्त दिसणार वगैरे नाही, या शिलाईमध्ये आपले चालले जातील ते. तर ही पिशवी आहे ती माझी नाही आहे, कस्टमरने जाणून दिली ती शिवायला. अस्तर वगैरे पण त्यांचंच आहे, वरचा ब्लाऊज पीस पण त्यांच्याकडे आहे. त्यांनी याच्या अगोदर पण याच्यातून पर्स वगैरे शिवून दिली ती. आणि कापड हा उरलेला होता तर मी त्यांना सांगितलं तुमचा कापड उरलेला आहे, तुम्हाला एक मी पिशवी शिवून देते म्हटलं याची भाजीपाला आणण्यासाठी. तर बघा याचे दोन्ही याची आपले आहेत ना ज्या पर्स आपण बनवल्या या कापडापासून त्याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. खूप छान 3 पॉकेटवाले आपण पर्स बनवली होती या कापडापासून. चला तिथं कडेकडे आपण दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची आपल्याला व्यवस्थित पकडून असं. वीस एक मिनिटामध्ये आपली पर्स पिशवी तयार होते. पर्स झालं तोंडामध्ये, सॉरी. बघा कशी वाटली तुम्हाला ही शॉपिंग बॅग आपली. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल जर कोणी नवीन असेल तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवरती. बघा आतून पण तुम्हाला दाखवते किती फिनिशिंग मस्त आले आहेत. आणि एकदम हलकी फुलकी आपली पिशवी तयार झाली आहे. जास्त वजन वगैरे नाही, कारण ब्लाऊज पीसचे कापड आहे एकदम हलके असे. तुम्ही या ठिकाणी साडीचा सुद्धा वापर करू शकता. बघा तुमच्याकडे जुनी साडी असेल, तुम्ही वापरत वगैरे नसेल ती साडी काठपदराची, तर बघा अशा पद्धतीने. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.